आज आहे अष्टमीचा दिवस आणि आजच्या दिवशी कन्यापूजन करता असं मी खूप जणांकडून ऐकलेलं आहे. याच्या आधी मी कधी केलेलं पण नाही आणि बघितलेलं पण नाही की कन्यापूजनला काय काय करतात. पण लास्ट इयरला देखील आणणाऱ्याला बऱ्याचशा गोष्टी आलेल्या कन्यापूजनच्या. तर म्हटलं यावर्षी उपवास पण पकडले तर एकाच जणीचं कन्यापूजन आपण करू शकतो. तर आणणाऱ्याचं मी कन्यापूजन आज करायचं ठरवलं होतं. त्यासाठी सकाळी थोडंसं दही वगैरे संपलं होतं. दही वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर माझ्या स्वयंपाकाच्या पोळ्या वगैरे बाकी होत्या. कारण मी माझं वियांना टिफिन वगैरे दिला आणि वियांच्या टिफिनची भाजी असल्यामुळे मी फक्त पोळ्या करणार होते आणि आणणाऱ्याला दुसऱ्या गोष्टी खायला करणार होते. त्यानंतर पोळ्या वगैरे झाल्या, माझ्या घर वगैरे क्लीन करून झालं. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आवरल्या. मी आणणाऱ्याला दुपारी झोपवलं आणि मग नंतर मला तिच्यासाठी गिफ्ट्स आणायला जायचं होतं. तर आमच्या घराच्या बाजूलाच एक ब्युटी डेपोट म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातात. त्याच्यातल्या 2-3 गोष्टी बघितल्या. या 3चा सेट मला खूप आवडला, पण याला करायचं काय, गळ्यात घालायचं का हातात मला हेच कळेना. त्याच्यामुळे मी तिला 3 गोष्टी, एक गळ्यातल्या, एक हातातलं आणि केसांना बांधण्यासाठी बो, अशा 3 गोष्टी खरेदी केल्या. आणि घरी येताना वियांचा पण टाईम झाला होता स्कूलवरून येताना घेऊन यायचा. त्याला वियांना पिक केलं, घरी आले. त्यानंतर काय थोड्या वेळाने आणणारा उठलीच होती, स्वयंपाकाला लागले आज लवकरच. खीर बनवली होती, त्याच्यानंतर पुरी आणि बटाट्याची भाजी. तर आज मी यांना म्हटलं होतं की तुम्ही कन्यापूजन करा. त्यांना कन्यापूजन करायला लावलं. त्याच्यानंतर दही बघा तयार झालं होतं आणि संध्याकाळी मस्तपैकी आणणाऱ्याला जेवायला दिलं. तर चला परत भेटूया उद्या, तोपर्यंत बाय.